6 एकर झेंडूचा प्लॉट, 24 लाखाचं उत्पन्न, किलोला 60 रुपयापासून 80 रुपयापर्यंत दर. होय, ही गोष्ट आहे सांगली जिल्ह्यातल्या मिरज तालुक्यातल्या तुंग या गावातील सचिन पाटील या तरुण शेतकऱ्याची. सचिन पाटील या शेतकऱ्यानं आपल्या 6 एकर प्लॉटवरती आर्डोरशीलच्या प्राईम ऑरेंज या झेंडूची लागवड केली आहे. खरं तर ह्याची रोपं जवळ असल्या तुंग मधल्या विकास हायटिंग नर्सरी या नर्सरीमधून आणली ती. सचिन पाटील यांच्या म्हणण्यानुसार एक गोष्ट लक्षात येते, जर रोप चांगला असेल, रोपामध्ये जर ताकद चांगली असेल तर येणारा पुढचा खर्च कमी होतोय, उत्पन्न चांगलं निघतंय. यासाठी सचिन पाटील गेली 10 वर्ष झालं विकास हायटिंग नर्सरीची निवड करतात. त्या पाठीमागचं कारण म्हणजे रोपाला असणारी स्टंप, काळोखी, फुटवा आणि पांढऱ्या मुळाची संख्या. यामुळे हा सचिन पाटील गेली 10 वर्ष झालं विकास हायटिंग नर्सरीची प्रामुख्याने निवड करतोय. सचिन पाटील हे इथल्या अनेक भागामध्ये झेंडूचे कन्सल्टन्सी म्हणून काम करतात आणि इतर शेतकऱ्याला देखील विकास हायटिंग नर्सरीमधून रोपं आणायची त्या ठिकाणी सांगतात. त्या पाठीमागचं आणखी एक कारण म्हणजे ह्यांच्या जवळची असणारी नर्सरी, सातत्याने त्यांचा त्या ठिकाणी संपर्क आहे. हे स्वतः त्या नर्सरीमध्ये जाऊन रोपं कशी तयार केली जातात, बियापासून रोपापर्यंत सगळी पाहणी त्यांनी केली आहे. म्हणून त्यांनी विकास हायटिंग नर्सरीला प्रामुख्याने पसंत दिली आहे. तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही देखील चांगल्या रोपांच्या शोधात असाल तर आताच आपल्या सांगलीमधल्या विकास हायटिंग नर्सरीला संपर्क करा. धन्यवाद.